नमस्कार मंडळी, प्रिया माने ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. जसं मी बोललं मागच्या ब्लॉगमध्ये की आम्ही गाडी घ्यायला चाललो आहे पण आम्ही फक्त बघून आलो. त्या दिवशी आम्ही फिक्स करून आलो होतो गाडी. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळणार आहे आम्ही कोणती गाडी घेतली आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला कळेल. लवकरच आम्ही पोचलो सुझुकीच्या शोरूममध्ये, कारण की आम्ही तिथेच गेलो होतो लास्ट टाईम पाहायला गाडी. आणि तिथे आम्ही विक्टोरियस गाडी ही फायनल केली आणि आज आम्ही त्याची डिलिव्हरी आहे आणि आज आम्ही गाडी घ्यायला आलेलो आहे. फायनली सगळे एक जण आलेले आहेत गाडी घ्यायला आणि ही आमची पूर्ण फॅमिली आहे. आणि आज आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे, कारण की आमची स्वतःची गाडी आमच्या दारात उभी असणार आहे उद्यापासून. वाव! आणि गाडी तर चालवायला येत नाही, पण त्याच्यामध्ये बसण्याचा एक्सपिरियन्स पण खूप छान असतो. गाडी बघून झाल्यानंतर पूजा आणि पप्पांचे मस्त फोटोशूट चालू होता. म्हटलं चला आपण त्यांचा एक टेक घेऊया. आणि हे मिसेस माने आणि मिस्टर माने यांची गाडी. आणि खूप खुश आहेत ते ही गाडी घेतल्यानंतर. त्यांच्या डोळ्यांमध्ये, त्यांच्या तोंडावरती तुम्हाला कळतच असेल काय म्हणजे फायनली की बाबा आपली स्वतःची गाडी झाली. आणि ही माझी मोठी दिदी आहे आणि ही दरवेळेला लेटच असते कोणत्याही प्रोग्रामला. आणि आज पण ती तिच्या म्हणजे नाही का परंपरेनुसार लेटच आलेली आहे. याचं चाललेलं मला माझ्या मामाच्या गाडीवर बसायचं. मग तिला मस्त बोनेटवरती बसवलं आणि म्हटलं चला आपण थोडासा गाडीसोबत असा व्हिडिओ काढू. आणि मस्त मी सेल्फीनं व्हिडिओ घेतला. आणि आम्ही हे सगळे लेडीज फॅमिली एवढे सुंदर सुंदर साडी आणि ड्रेस घालून आलेलो गाडी घ्यायला. आणि सगळ्यांचं एन्जॉयमेंट चालू आहे भारी वाटतं. थोडासा गाडीला हात लावून व्हिडिओ काढला की बघू फील द टच कसं होतंय. दिसत का फायनली आमच्या गाडीला माझ्या चॉईस म्हणजे मी चॉईस केलेला हार गाडीला लागलेला आहे. आणि आमची गाडी आमच्या घरी यायला सज्ज झालेली आहे. हार लावून घेतला, त्याच्यावरती कपडा टाकला, कारण की आम्हाला सगळ्यांसारखा जे 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 कोणी गाडी घेतं जसं व्हिडिओ बनवतो तसं आम्हाला पण गाडीचा पडदा असं सरकवायचा होता. गाडीचा पडदा सरकवल्यानंतर मम्मीनी पूजा करून घेतली. त्याच्यानंतर सगळेजण एक जण पूजा करून घेतलं. पप्पानी नारळ घेतलं, नारळ फोडलं त्याच्यासमोर गाडीच्या समोर. ही स्वतः पिंक साडी घातलेली. ही रियाच्या बड्डेच्या साडी होती, त्याच्यामुळे म्हणलं चला आता 1 वर्ष झाले घालून, आपण आता घालूच शकतो ती साडी. आणि घातली, मस्त पूजा करून घेतलं. आणि रियाचं मध्ये चालू होतं मम्मी मला पेढा खायचा, मग तिला पेढा दिला. मग त्याच्यानंतर फायनली गाडीची चावी आमच्या हातामध्ये आली आणि त्यांची पोज होती धरा चावीला आणि फोटो काढा. मग आम्ही तो फोटो काढून घेतला पटकनी. आणि हे आमची सगळी जेंट्स गँग आहे. सागरचा फायनली शूट चालू झालं, कारण की आम्ही फोटोग्राफर लावला होता, आम्हाला व्हिडिओ हवे होते सिनेमॅटिक. मग त्याचं असं होतं की बाबा आता जे ट्रेंडिंग झालं होतं ते काढायचं. मग तो मस्त असं गाडी पुढे उभा राहिला, फोटो काढला. गाडी मग शोरूमच्या बाहेर काढली आणि मस्त त्यांनी चालवली गाडी. आणि फायनली आमची गाडी आमची झाली आहे. मग आमच्या छोट्याशा गोंडेच परीचं म्हणजे श्रीषाचं आम्हाला त्याच्यावरती पावलं उठवायचे होते, कारण की ती आमची लक्ष्मी होती घरातली. आणि मग आम्ही पटापटा ते सगळं केलं, तिचे पावलं उमटवले आणि खूप छान वाटलं ते सगळं करायला आम्हाला. मग तिथून आम्ही घरी निघालो. घरी जाताना बघतो तर काय तिथे एक लग्न होतं आणि त्यांचं ना त्यांनी एवढं ट्रॅफिक जाम केलं होतं. आणि बघतो तर काय त्यांचं असं मस्त डेकोरेशन होतं, छत्र्या बित्र्या. नक्कीच हे गाववाल्यांचं काम असतं आणि गाववालेच लोक एवढं लग्नाला खर्च करतात. पैसा त्यांना आहे ना पाण्यासारखं ओतून टाकतात त्याच्यामध्ये पूर्ण. पण छान होतं गेलो. चला गाईज, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. हा ब्लॉग मी इथे एंड करते. बाय बाय.